नमस्कार. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजची ही चर्चा खूप वेगळी आणि अतिशय संवेदनशील आहे. हो, अगदी घराघरातली परिस्थिती आहे ही. अगदी बरोबर, कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जिथे पिढीजात जमिनीची वाटणी करण्यास घरातलेच लोक जसं की मोठा भाऊ किंवा काका तयार नसतात. आणि हा प्रश्न फक्त जमिनीच्या एका तुकड्याचा नसून संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचा आणि आर्थिक सुरक्षेचा कसा आहे हे आज आपण पाहणार आहोत. होय, त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही नक्कीच कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच, हा विषय सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. आता बघा, माझा पहिलाच प्रश्न एका सामान्य शेतकऱ्याच्या बाजूने. जेव्हा कुटुंबातला मोठा भाऊ किंवा काका जमिनीवर पूर्ण ताबा मारून बसतो आणि आपण वाटणी मागायला गेलो की ते म्हणतात, अरे मी यावर खूप पैसे गुंतवलेत. हो, नेहमीच आहे हे. किंवा आता वाटणी केली तर घरात मोठी भांडणे होतील असं भावनिक कारण देतात आणि वाटणीला थेट नकार देतात. तेव्हा त्या सामान्य माणसाने नक्की काय करावं? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण इथेच लोक भावनिक होतात आणि अडकतात. अशा वेळी कायद्याची संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. मी सुरुवातीलाच हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्ट 2005 या कायद्याचा आवर्जून उल्लेख करेन. म्हणजे हिंदू वारसा हक्क सुधारणा कायदा 2005. पण याची नेमकी तरतूद काय सांगते? या कायद्यानुसार कुटुंबातील मुलगी, ती विवाहित असो वा अविवाहित, तसेच कुटुंबातील पत्नीलाही मुलांप्रमाणेच समान वाटा मिळतो. ही या कायद्याची मूळ तरतूद आहे. अच्छा, म्हणजे सर्वांना समान हक्क मिळतो. पण याचा अगदी सोपा गावरान अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर जन्मसिद्ध हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. घरातला मोठा भाऊ म्हणत असेल की त्याने विहिरीवर पैसे लावलेत किंवा ट्रॅक्टर घेतलाय. हो, तेच भावनिक कारण देतात. अगदी. पण भावनिक कारणांना कायद्यात शून्य महत्त्व असते. तिथे फक्त आणि फक्त हक्क चालतो. बरोबर. पण मग सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला याचा नक्की काय फरक पडतो? फरक हा पडतो की कोणीही एकटा व्यक्ती संपूर्ण जमिनीवर मालकी सांगू शकत नाही. सर्वांना समान हिस्सा हा मिळतोच. त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही. म्हणजे कायदा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. होय. आणि इथे एक क्विक फॅक्ट सांगते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही या हक्काला अनेक निकालांमधून वारंवार पुष्टी दिली आहे. हे खूपच दिलासा देणार आहे. पण मला एका मोठ्या गैरसमजावर बोट ठेवायचं आहे. अनेकांना असं वाटतं की ज्याच्या नावावर सातबारा आहे तोच खरा मालक असतो. हो, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. म्हणजे तोच सगळे निर्णय घेऊ शकतो असं लोकांना वाटतं. हा गैरसमज आज दूर करणं खूप गरजेचं आहे. मागची खरी परिस्थिती जर आपण पाहिली ना, तर ज्याच्या नावावर जमीन असते तो शेती किंवा जमिनीचं भाडं आणि सरकारी योजनांचा फायदा एकटाच घेतो. म्हणजे तो स्वतःला राजा समजतो. बरोबर. आणि अनेकदा तर त्याने परस्पर जमिनीवर कर्ज काढलेलं असतं किंवा काही भाग विकलेला असतो. बापरे, म्हणजे बाकीच्यांना अल्हारात ठेवून हे सगळं सुरू असतं. हो ना. आणि त्यामुळे जर खरोखर वाटणी झाली तर त्याला या सगळ्याचा हिशोब द्यावा लागेल, पैसे परत करावे लागतील. याच भीतीपोटी तो भावनिक ब्लॅकमेल करत वेळकाढूपणा करतो. म्हणजे कुटुंबाची काळजी वगैरे सगळं खोटं असतं. तर खरी भीती हिशोब देण्याची असते. अगदी 100%. पण मी अत्यंत गंभीरपणे सांगते की ही टाळाटाळ कायद्यासमोर अजिबात चालत नाही. हिशोब हा द्यावाच लागतो. क्या बात आहे. मित्रांनो, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. लोकांचे प्रश्न सोडवणे हाच आपला उद्देश आहे. म्हणजे हे सगळं तर समजलं. पण समजा एखाद्याला आपला हक्क मिळवायचाच असेल तर त्याने नक्की कुठून सुरुवात करावी? मी एका स्पष्ट चेकलिस्टच्या स्वरूपात 3 टप्पे सांगते. हो, ते जास्त सोपं पडेल. पहिला टप्पा म्हणजे एका चांगल्या सिव्हिल किंवा प्रॉपर्टी वकिलाच्या माध्यमातून रजिस्टर्ड पोस्टाने एक लीगल नोटीस पाठवणे. अच्छा, म्हणजे तोंडी बोलण्यापेक्षा थेट कायदेशीर नोटीस. त्यात काय असावं? या नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख असावा की ही पिढीजात जमीन आहे आणि त्यात 30 ते 60 दिवसांचा कायदेशीर वेळ दिलेला असेल. बर. आणि समजा त्यांनी नोटीसला उत्तर दिलंच नाही तर दुसरा टप्पा काय? जर नोटीसला उत्तर न आल्यास दिवाणी न्यायालयात पार्टिशन सूट म्हणजेच वाटणीचा दावा दाखल करणे. वाटणीचा दावा म्हणजे थेट कोर्टात केस करणे. होय. आणि यात न्यायालय आधी प्रिलिमिनरी डिक्री म्हणजेच प्राथमिक निकाल देऊन प्रत्येकाचा हिस्सा ठरवते. एक सेकंड,
म्हणजे थेट जमीन वाटली जात नाही, तर आधी फक्त हिस्सा ठरतो. अगदी बरोबर. आणि मग फायनल डिक्री म्हणजे अंतिम निकाल देऊन हा. कमिशनर मार्फत जमीन प्रत्यक्ष मोजून प्रत्येकाला वाटा देते. म्हणजे कमिशनर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करतो. हो, कोर्ट कमिशनर प्रत्यक्ष जागेवर जाऊन कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन समान वाटा देतो. हे खूपच पारदर्शक आहे. आणि मग तिसरा टप्पा काय असतो? तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे न्यायालयाच्या निकालानंतर तलाठीकडे जाऊन फेरफारसाठी अर्ज करणं, जेणेकरून तुमचं नाव अधिकृतपणे 7/12 उतार्यावर येईल. म्हणजे एकदा फेरफार झाला की तुम्ही अधिकृत मालक झालात. होय. आणि इथे क्विक फॅक्ट सांगते. महाराष्ट्रात महाभूमी पोर्टलवर ही सगळी माहिती आता ऑनलाईन तपासता येते. अरे वा, म्हणजे तलाठी ऑफिसला चक्करा मारायची गरज नाही. आणि माझा एक महत्वाचा फॉलोअप मुद्दा असा आहे की कोणी तयार असो वा नसो, न्यायालय वाटणी करून देतेच, हा कायद्याचा नियम आहे. पण मला एक प्रश्न खूप सतावतोय. लोक वाटणीसाठी अनेक वर्ष का थांबतात आणि त्याचं खरोखर काय नुकसान होतं? लोक घरातले भांडण नको, नंतर बघू या आशेवर 10 ते 15 वर्ष वाट बघतात आणि हा खूप चुकीचा निर्णय असतो. म्हणजे भावनिक होऊन लोक स्वतःचं नुकसान करून घेतात. होय. याचा भयानक परिणाम असा होतो की बनावट सेल डीड किंवा गिफ्ट डीड तयार होतात. 7/12वर दुसऱ्याचेच नाव लागते. बापरे, म्हणजे आपली जमीन दुसराच कोणीतरी बळकावतो. अगदी. आणि कायदेशीर दाद मागण्याची मुदत संपून जाते. वेळ निघून गेल्यावर मग रिकाम्या हाताने परतावे लागते. थोडक्यात सांगायचं तर उशीर म्हणजे नुकसान. म्हणजे वेळ घालवणं महागात पडू शकतं. 100%. त्यामुळे आजच सर्व कागदपत्रे जसे की जुना आणि नवीन 7/12 उतारा, वारस प्रमाणपत्र, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे गोळा करून वकिलाचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. बरोबर. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे. पिढीजात जमिनीत आपला जन्मसिद्ध हक्क कोणीही नाकारू शकत नाही. होय. आणि वेळ न दवडता वकिलामार्फत कायदेशीर नोटीस देणे हाच पहिला योग्य मार्ग आहे. अगदी बरोबर. आणि न्यायालयातून आपला हक्क कसा अबाधित मिळवता येतो हे आपण आज पाहिलं. हो, कायद्याची माहिती असणं गरजेचं आहे. नक्कीच. तर पुढील व्हिडिओसाठी आपल्याला कोणत्या विषयावर कायदेशीर माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सुचवा. हो, आम्ही तुमच्या सूचनांची वाट पाहत आहोत. आणि रोजच्या नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरून आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. तिथे तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, कारण माहिती हेच खरं शस्त्र आहे. अगदी बरोबर. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.